तर तिकडे आज राज्य कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत। याबाबत मंत्री गिरीश महाजनांनी माहिती दिली आहे। सरपंच उपसरपंचांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे। घरकुल योजनेअंतर्गत कंत्राटी कामगारांच्या मानधनात सुद्धा वाढ केली गेली आहे। नियमात बसेल असेच आरक्षण दिलं जाईल हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे। राज्यभरामध्ये सरपंच आहेत, ग्रामपंचायत उपसरपंच आहेत, त्यांच्या मानधनाचा हा विषय आहे। सरपंचाचं मानधन लोकसंख्येवर पूर्वी 3000 4000 असं त्या ठिकाणी होतं, आता ते वाढवून दुप्पट करण्यात आले आणि सरपंच आणि उपसरपंच यांची मानधन जे होते ते दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। लोकसंख्येवर आधारित हे सगळे त्यांचे मानधन होते आणि म्हणून आता आजपासून हे मानधन दुप्पट करण्यात आलेले आहेत। या बाबतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही, जातीय तणाव निर्माण होणार नाही, या संदर्भामध्ये शासनाने खबरदारी घेत आहे। आमची सर्वांना विनंती आहे की आपण हे उपोषण मागे घ्यावं, ठिकठिकाणचं आंदोलनं मागे घ्यावीत। उगाच काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाईल असं कुणीही वक्तव्यसुद्धा करू नये मला असं वाटतं आहे। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये तर जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आम्ही संपर्क करतो आहोत, अजूनही करणार आहोत। आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते उपोषण कसं संपेल, उपोषण त्या ठिकाणी कसं थांबवता येईल सर्वांची समजूत घालून यासाठी आमचा प्रयत्न राहील। नाही, अनेक ठिकाणी धनगर समाजाचं उपोषण चाललेलं आहे, आता कोळी समाजाचं उपोषण चाललेलं आहे, या ठिकाणी ओबीसीचं वेगळं उपोषण चाललेलं आहे। सगळेच जण उपोषणाला बसलेले आहेत, अनेक ठिकाणी आपण बघतो। म्हणून मला वाटतं की हा प्रश्न नियमानुसार सुटणार आहे।